मित्रांनो, मी शिवमोडकुदे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्या संदर्भात नोटीस आलेली आहे. नोटीसमध्ये काय काय सांगितले आहे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर पहा नोटीस. दिनांक 10/12/2024. विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत. उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स असतील, यूट्यूब व्हिडिओ असतील अशी वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून कार्यालयाकडे विचारणा होत आहे. भरपूर ठिकाणी इथे यूट्यूबवर काही लोक फेक व्हिडिओ बनवत आहेत, तर काही लोक चुकीची माहिती प्रसारित करण्याचं इथे काम करत आहेत. तर हे निर्देशनात आलेले आहे सरकारच्या. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. तर कोणताही बदल इथे झालेला नाही. बदल इथे झाल्यास आपल्याला GR असो किंवा माहिती अशी आपल्याला इथे सांगण्यात येईल. तर चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्देशनास आणून द्यावी, अशा प्रकारची माहिती इथे आपल्याला या GR मध्ये सांगण्यात आलेली आहे. तर इथून पुढे कोणतीही पडताळणी होणार नाही, तर सर्वांना हे पैसे येणार आहेत. तर इथे आपल्याला काळजी करायची गरज नाही. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, तर आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.